शिंदे गटामुळे महायुती सरकारच्या प्रतिमेला जेवढे जेवढे तडे गेलेले आहेत, जेवढं काही नुकसान व्हायचं होतं तेवढं सगळं झालेलं आहे. म्हणजे एकाचं पाप दुसऱ्याला ताप अशी परिस्थिती तर आता निर्माण झालेलीच आहे. मित्र हो, नमस्कार. एकनाथ शिंदे गटाचे मंत्री, आमदार, नेते हे एकामागून एक अडचणीत येत आहेत. महायुतीमध्ये 3 प्रमुख पक्ष असताना एकट्या शिंदे गटाचे आमदार कसे टार्गेट होऊ लागले आहेत यावर देखील आता बराच खल होऊ लागलेला आहे. ते अडचणीत येत आहेत की त्यांना ठरवून अडचणीत आणलं जात आहे. आणि मग कुठली शक्ती आहे यामागं की महाशक्ती आहे? मग जर समजा नसेल तर मग जी काही प्रकरणं बाहेर येतात ती शिंदे गटाच्या नेत्याशी संबंधित कशी असतात? हाही एक प्रश्न आहे ना, खूप अर्थपूर्ण प्रश्न आहे. त्यातल्या त्यात बघा, शिंदे गटाचे ते 2 लुंगी बनियानवाले नेते मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड, दोघांचेही व्हिडिओ व्हायरल झाले. अहो, एकानं आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये गुंड मावाला सारखा राडा केला, धिंगाणा घेतला, मारहाण केली. तोवर दुसऱ्याच्या एका बेडरूम मध्ये नोटांनी भरलेली बॅग, दुसरीकडे संदीपान भुमरे यांच्या नातेवाईकाच्या त्या दारू दुकानाला वायू वेगानं मिळालेला परवाना, मंत्री शंभूराज देसाई यांनी भर विधानसभेत वापरलेली आक्षेपार्ह भाषा, अहो आणखी कोणाकोणाचं काही बरंच सगळं काही. पण या सगळ्यात एक गोष्ट समान आहे मित्रांनो, ती म्हणजे वादात सापडलेले हे सगळे शिंदे गटाचे आहेत. यातील संजय शिरसाट यांना तर आयकर विभागाची नोटीस आलेली आहे. म्हणजे बघा, आधीच 50 खोके आणि गद्दारीचा शिक्का बसलेल्या शिंदे गटाच्या प्रतिमेचं काय हो? मग पावसाळी अधिवेशनामध्ये शिंदे गटाचे आमदार मंत्र्यांची खूप चर्चा झाली ना. छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉटेलच्या लिलावात शिरसाट यांच्या मुलाला झुकतं माप देण्यात आल्याचा आरोप झाला. मंत्र्यांच्या पुत्रासाठी नियम वळवण्यात आल्याचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले. त्यामुळे शिंदे गट अडचणीत आला. आमदार संजय गायकवाड यांच्यावरही गुन्हा दाखल झाला. एकंदरच काय तर शिंदे गटाची पुरती नाचक्की झाली या पावसाळी अधिवेशनाच्याच दरम्यान. साहजिकच यामुळं शिंदे यांच्या गटामध्ये आणि गोटामध्ये सुद्धा अस्वस्थता आहे. अर्थातच ज्याच्या त्याच्या कर्माची फळं ज्याला त्याला मिळतातच. या सगळ्या प्रकरणामध्ये बदनाम झाला आहे शिंदे गट, पण खरी चिंता लागली आहे ती भारतीय जनता पक्षाला. बघा, म्हणजे आता येत्या काही महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होऊ शकतात. सत्ताधारी आमदार मंत्र्यांचं वर्तन, त्यांचे कथित घोटाळे, या सगळ्याचा फटका महायुतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो. राज्यात भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आहे. सरकारचा चेहरा देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळं शिवसेनेच्या नेत्यांच्या वर्तणुकीच्या आणि घोटाळ्यांच्या आरोपाचा फटका साहजिकच महायुतीला बसेल आणि हीच भीती भाजपाला वाटते. बघा ना, महायुतीचं दुसरं सरकार आल्यापासून सरकारनं केलेल्या विकासाची कामं, कुठल्या योजना, असलं काही म्हणजे याची काही चर्चा होताना दिसत नाही. चर्चा होती ती फक्त आमदार मंत्री यांच्या वादग्रस्त प्रकरणाची. आणि हे आमदार मंत्री नेते शिंदे गटाचेच असले तरी याचा वाईट परिणाम होतोय तो महायुतीच्या सरकारच्या एकंदर प्रतिमेवर. आणि नेमकी याचीच भीती भाजपला वाटते. तुमच्या आमदारांना आवर घाला अशा प्रकारच्या सूचना भाजपानं एकनाथ शिंदे यांना दिलेल्याही आहेत. एकनाथ शिंदे यांनीही आपल्या नेत्यांचे कान उपटलेले आहेत. पण जी काही बदनामी व्हायची ती तर होऊन गेली. शिंदे गटामुळं महायुती सरकारच्या प्रतिमेला जेवढे जेवढे तडे गेलेले आहेत, जेवढं काही नुकसान व्हायचं होतं तेवढं सगळं झालेलं आहे. म्हणजे एकाचं पाप दुसऱ्याला ताप अशी परिस्थिती तर आता निर्माण झालेलीच आहे. एकनाथ शिंदे गटामुळं भाजप संकटात येताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिंदे गटामुळं नुकसान होईल ही भीती आता भाजपला वाटू लागलेली आहे आणि ते रास्त सुद्धा आहे. मित्रांनो, तुमच्या मनात शिंदे गटाबाबत काय प्रतिमा निर्माण झालेली आहे एकूण या सगळ्या घटना घडल्यानंतर जरूर सांगा. आणि
आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.